नमस्कार, प्रीतीज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। मी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी चटपटीत असा पदार्थ आणि त्याचबरोबर तुम्ही हे छोट्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता लहान मुलांना। लहान मुलं अगदी आवडीने खातील। कमी घरगुती साहित्यामध्ये हा पदार्थ होणार आहे। तर एक वाटी मैदा घेतलेला आहे मी, तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकता। त्यानंतर अर्धा वाटी मेथी घेतलेली आहे। मेथी जास्त नाही घ्यायची, एका वाटीमध्ये अर्धा वाटी म्हणजे नाहीतर मग मेथी जास्त होईल आणि पीठ कमी होईल। मोहनसाठी एक चमचा तूप घेतलेला आहे मोहन घालण्यासाठी। बाकी आपले घरातले जे मसाले ते हळद, लाल मसाला, धणे जिरे पूड, गरम मसाला, ओवा घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेले आहे आणि अगदी थोड्या पाण्यात घट्टसर असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय। तर आता आपण आधी पीठ मळून घेऊया। तर एक भांडं घेतलेलं आहे मी, त्याच्यामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे। मैदा घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन घालायचंय। तुम्ही तूप वितळून घेतलं तरी चालेल, मी तसंच घेतलेलं आहे। आणि आपल्याला हे सगळं तुपाला मिक्स असं करून घ्यायचंय। चांगला असं तुपाला मी पीठ पूर्ण हे करून घेतलेले, मोहन घालून घेतलेले। त्यानंतर त्याच्यामध्ये आपले जे ड्राय मसाले आहेत ते घालायचे सगळे आणि ते पण सगळे मिक्स करून घ्यायचे। आता आपल्याला मेथी घालायची आहे त्याच्यामध्ये, हे बघा। आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा। त्याचा अगदी घट्ट करायचा गोळा, जास्त पातळ नाही करायचा। तर हे बघा, अशा प्रकारे आपला गोळा आहे तो मळून झालेला आहे आणि आपल्याला हा आता एक 10 मिनिटं तरी असा झाकून ठेवायचा आहे। तर आता आपल्याला हा जो 10 मिनिटं झालेले आहेत आणि आता हा गोळा जो आहे तो आपल्याला 3 सेक्शनमध्ये कट करून घ्यायचा आहे। त्याचे 3 गोळे करायचे आणि त्याच्या 3 चपात्या लाटून घ्यायच्यात आपल्याला। तर अशा प्रकारे आपल्या चपात्या आहेत ते 3 लाटून झालेल्या आहेत। त्या आता आपल्याला एकावर एक सगळ्या ठेवायच्या। जेवढं तुम्ही पीठ घ्याल ना, जेवढ्या होतील तेवढ्या ठेवायच्या। 2 ते 3 जास्त भरपूर आहेत, त्याच्यापेक्षा जास्त एकत्र ठेवू नका। आणि आता हे एकदा पातळ असं लाटून घेऊयात आपण। तर आता हे अशी एकच मोठी आपण चपाती लाटलेली आहे, ती आता पार्ट मध्ये आपल्याला कट करायची आहे। हे बघा, त्याचे आपल्याला रोल बनवायचे। त्यासाठी आपल्याला एकदम पातळ असे, आणि चपाती जी लाटून घ्याल एक मोठी, ती पण पातळच लाटून घ्या। पूर्ण असे कट मारून घ्या चपातीला। आणि आता आपल्याला हे शेवटपासून असे सुरुवातीपर्यंत असे रोल करायचे। हे बघा, तर आपले मेथी रोल रेडी झालेले आहेत। अजून एक तुम्हाला करून दाखवते मी। खूप सुंदर असा शेप आलेला आहे। हे बघा, अशा प्रकारे हे सगळे मी रोल करून घेते। अशा प्रकारे मेथी रोल सगळे रेडी झालेले आहेत। आता आपण डीप फ्राय करून घेऊया। तेल आपलं तापलेलं आहे। आता तेलामध्ये आपल्याला हे जे रोल आहेत हे सोडायचे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे की आपलं पीठ आत कच्चं नाही राहिलं पाहिजे। खूप जास्त गरम पण नाही पाहिजे तेल आणि खूप जास्त नॉर्मल पण नाही पाहिजे। अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घ्यायचे। तर बघा, अशा प्रकारे आपले रोल जे आहेत ते गोल्डन ब्राऊन कलरवर फ्राय झालेले आहेत। आता अशा प्रकारे आपण बाकीचे रोल पण तळून घेऊया गोल्डन ब्राऊन कलरवर।
पूर्ण मेथीचा असा सुगंध सुटलेला आहे सगळीकडे घरामध्ये। अशा प्रकारे आपले सगळे रोल जे आहेत ते पूर्ण फ्राय झालेले आहेत। तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा। कमी साहित्यामध्ये झटपट अशी होणारी कुरकुरीत अशी खाकऱ्यासारखा सगळा सुगंध सुटलेला आहे, मेथी खाकऱ्यासारखा। तर तुम्ही एकदा नक्की करून बघा। तर आपली रेडी फ्राय करून अशी आपली रेडी झालेली आहे। तर अशा प्रकारे आपली डिश रेडी झालेली आहे। सॉस आणि मेयोनीज सोबत तुम्ही सर्व करू शकता। तर हे बघा किती छान अशी आतून पण तळली गेलेली, भाजली गेलेली आहे। आणि ही रेसिपी नक्की तुम्ही करून बघा। कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।